Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र या कापसाच्या कोंडीतून अजूनही शेतकऱ्यांची सुटका होताना दिसत नाहीये. गेल्या वर्षभरापासूनचा कापूस अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरात जो आहे तो साठवलेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. मिळेल त्या भावात सध्या शेतकरी जो आहे तो कापूस विक्रीसाठी काढत असल्याचं चित्र सध्या यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे. मी आहे सध्या आर्णी तालुक्यातील पाबळ या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांकडून घरी साठवलेल्या कापसाची अखेर विक्री जी आहे ती आता सुरुवात केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी अशाच पद्धतीनं कापूस जो आहे तो या ठिकाणी साठवून ठेवलेला आहे आणि पडेल त्या भावात मिळेल त्या भावात शेतकरी जे आहे ते कापूस जे आहे ते या ठिकाणी विकत आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आपण या ठिकाणी आहेत शेतकरी त्यांच्याशी बोलणार आहोत की का कापूस विक्रीसाठी विलंब जो आहे तो या ठिकाणी होतोय आणि काय नेमकी अवस्था या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. मला सांगा किती कापूस तुम्ही साठवून ठेवला, किती दिवसापासून साठवून ठेवला आणि काय सध्याची अवस्था आहे. सध्याची अवस्था म्हणजे भाव नसल्यामुळं कापूस आतापर्यंत म्हणजे ठेवलेला आहे. भावच नाही आहे ना कापसाले. 55, 60, 65, 70 म्हणजे या क्वालिटी एवढ्या चांगल्या क्वालिटीचा कापूस असून बी भाव नाही मिळत आता. हो. आणि खर्च याच्यापेक्षा डबल होत आहे शेतीचे कापसाले. काय सध्या जर पाहिलं तर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या घरी कापूस साठवल्याचं चित्र आहे. जसं तुमच्या घरी पण अजूनही कापूस साठवून ठेवलेला आहे. मागच्या वर्षीपासूनचा हा कापूस आहे. नाही या वर्षाचा आहे हा कापूस. मागच्या वर्षाचा नाही आहे, या वर्षाचा आहे कापूस. अच्छा. भाव नसल्यामुळं अटकून चालू आहे ना. लागल्यास कर्ज या वर्षाचा बँक भरला नाही, हे कापूस जात नाही त्याच्यामुळं अशी परिस्थिती आहे. मध्यवर्ती बँकेचे जवळपास 1.5 लाख रुपये कर्ज आहे आणि घरात कापूस नसल्यामुळे ते कर्ज भरलं नाही अशी परिस्थिती आहे. माल असून बी भरता नाही यायला लागला. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. पण अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये अशाच पद्धतीनं कापूस साठवून आहे का? नाही. काय प्रतीक्षा शेतकऱ्यांना? अनेक नाही आहे, बस 5-10% लोकांचं. चला बा समोर भाव भेटल, समोर भाव भेटल. बरेचसे लोक आहेत. जवळपास 10-20% लोकांचं आहे समजा भावाच्या अपेक्षेमुळं. अच्छा. हो. निश्चित आपण जर पाहिलं तर भावाच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांच्या घरी जे आहेत अशाच पद्धतीनं कापूस जो आहे तो अजूनही या ठिकाणी साठवून ठेवलेला आहे. मात्र आता खरीप हंगाम जो आहे तो तोंडावर आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या पैशाच्या गरजेपोटी आता शेतकरी हा कापूस जो आहे तो आता विक्रीला काढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सरकार या कोंडीतून कशा पद्धतीने सुटका करणार आहे याचीच प्रतीक्षा या शेतकऱ्यांना आहे. कॅमेरामॅन नितीन राऊतसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.